ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे कामदा एकादशी. तर मी तुम्हाला कामदा एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला वाजपेयी यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. त्यासोबत भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी विठ्ठल किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. चैत्र महिना शुक्ल पक्षातील कामदा एकादशी व्रताची अत्यंत दुर्मिळ पौराणिक कथा. ही हिंदू नववर्ष म्हणजे संवत्सराची ही पहिली एकादशी आहे, ज्याविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राजन, हे एकादशी व्रत समस्त पापांचे हरण करणारे आहे. या व्रताचे पूर्ण विधिविधान पाळल्यास दैत्य, दानव, राक्षस इत्यादी योनींमध्ये आपल्या पापांची शिक्षा भोगत असलेल्या प्राण्यांची मुक्तता होते. संपूर्ण जगात याची बरोबरी करणारे दुसरे कोणतेही व्रत नाही. या व्रतकथेच्या पठण किंवा श्रवणानेच वाजपेयी यज्ञाचे फळ प्राप्त होते. जितके पुण्य कन्यादान, हजारो वर्षांची तपश्चर्या आणि सुवर्णदानाने मिळते, त्यापेक्षा अधिक पुण्य केवळ कामदा एकादशीचे व्रत केल्याने आणि कथा ऐकल्याने मिळते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या घरात सदैव आनंद राहतो. एकदा एक महात्मा एका गावाजवळ आश्रमात भागवतजींची साप्ताहिक कथा सांगत होते. तिसऱ्या दिवसाच्या वृत्तामध्ये ते कथा सांगताना सांगू लागले की अनेक प्रकारचे लोक जे पाप कर्मे करतात त्यांना अनेक प्रकारच्या नरकात जावे लागते. नरकाच्या अग्नीत जळावे लागते. पण एक उपाय आहे ज्याद्वारे नरकात जाण्यापासून वाचता येते. जर कोणी एकदा खऱ्या अंतःकरणाने राधाराणीचे नाव पुकारले तर त्याचा नरकातून उद्धार होईल. तिथेच एक भक्त होता जो दररोज सत्संग ऐकायला येत असे. सत्संग संपल्यानंतर तो महात्म्याच्या चरणांशी येऊन जोराजोरात रडू लागला. महात्मा म्हणाले, अरे शेठ, का रडतोस? तुझे मन उदास का आहे? शेठजी रडत म्हणू लागले, हे भगवान, तुमच्या कृपेने मला सर्व काही मिळाले, पण माझ्या मनाला एक मोठी चिंता सतावत आहे. महात्मा म्हणाले, सांगा, कोणती चिंता आहे? शेठजी म्हणाले, आज आपण भागवत कथेत नरकांचे वर्णन केले आणि सांगितले की जीवांना पापामुळे नरकाची प्राप्ती होते, पण त्यातून वाचण्याचा मार्गही सांगितला. प्रभू, मी रोज सत्संग ऐकतो. मला विश्वास आहे की तुमच्या आणि भगवंताच्या कृपेने माझा उद्धार होईलच. पण माझा एक धाकटा भाऊ आहे ज्याचे वय 50 वर्ष आहे. तो ना सत्संगात जातो, ना परमात्म्यावर विश्वास ठेवतो आणि ना प्रभूचे नाव घेतो. मग त्याचा उद्धार कसा होईल? मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की नरकातून सुटायचे असेल तर देवाचे नाव घे, पण तो म्हणतो की असं केल्यानं काही होत नाही. मी जितका आस्तिक आहे तो तितकाच कट्टर नास्तिक आहे. तेव्हा महात्मा म्हणाले, हे भक्त, तू काळजी का करतोस? एक दिवस तुझ्या भावाचाही उद्धार होईल. शेठजी रडत म्हणाले, महाराज, त्याचा उद्धार कधी होईल? आपणच त्याला उद्धार करू शकता. कृपा करून आमच्या घरी या आणि एकदा तरी त्याच्या मुखातून श्री राधा नाव वदवून घ्या. शेठजींची विनंती ऐकून महात्मा म्हणाले, ठीक आहे, उद्या सत्संग संपल्यावर मी तुझ्या घरी येईन. दुसऱ्या दिवशी महात्मा शेठजींच्या घरी पोहोचले. शेठजींनी त्यांचे स्वागत केले आणि भावाला बोलवले, पण भाऊ आतूनच ओरडला, मला कोण्या महात्म्याला भेटायचं नाही, ना देवाला भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही त्यांची सेवा करा, त्यांचे पोट भरा. हे ऐकून शेठजी रडू लागले. महात्मा पलंगावरून उठले आणि सरळ भावाच्या खोलीत गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, सांग, आजवर किती कमवले? महात्म्यांना जवळ पाहून तो ओरडला, तुमचा हात माझ्या खांद्यावरून काढा. मी देवाला मानत नाही. तुम्ही माझ्याजवळ का आलात? महात्मा म्हणाले, मी माझे काम करायला आलो आहे. महात्म्यांचे काम असते उद्धार करणे आणि आज तुझ्या उद्धाराचे काम मला मिळाले आहे. तो म्हणाला, तुम्ही कोणाचाही उद्धार करा, पण माझा नाही करू शकत. मी काहीच करणार नाही. महात्मा हसून म्हणाले, एकदा राधे राधे म्हण. तो म्हणाला, मी म्हणणार नाही. महात्म्याने पुन्हा विचारले. त्याने पुन्हा नकार दिला. तिसऱ्यांदा विचारल्यावर तो जोराने म्हणाला, सांगितले ना, मी म्हणणार नाही. तेव्हा महात्म्याने शेठजींना सांगितले की आता ही जबाबदारी माझी आहे. तुम्ही सर्वजण बाहेर जाऊन बसा. मी बोलल्याशिवाय कोणीही आत येऊ नका.
आता खोलीत फक्त महात्मा आणि तो भाऊ होता. महात्म्याने पुन्हा प्रेमाने विचारले, पण तो ऐकेना. शेवटी महात्म्यांनी लीला केली. त्यांनी त्या भावाचा हात पकडला आणि जोरात फिरवू लागले. महात्म्यांच्या भक्तीचे तेज वेगळेच होते. त्यांनी त्याला जमिनीवर पाडले आणि स्वतः त्याच्या पोटावर जाऊन बसले आणि म्हणाले, बोल राधे राधे. तो म्हणाला नाही म्हणणार. महात्म्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि म्हणाले, आता बोल. तेव्हा त्याला वाटले की महात्मा मला मारूनच टाकतील. मग त्याने इच्छा नसतानाही एकदा रागाने म्हटले, राधे राधे. जसे त्याने राधे राधे म्हटले, महात्म्यांनी त्याचे हातपाय सोडले आणि बाहेर येऊन शेटजींना सांगितले की तुझ्या भावाचे कल्याण झाले आहे. काही काळाने त्या भावाचा मृत्यू झाला. यमलोकात चित्रगुप्ताने हिशोब पाहिला आणि सांगितले, भगवान याने आयुष्यभर पाप केला आहे, याला नरकात पाठवावे. पण मग चित्रगुप्त म्हणाले, एक गोष्ट अजूनही आहे. याने एकदा महात्म्यांच्या भीतीने राधा नाव घेतले होते. यमराज विचारात पडले की एका राधा नामाच्या उच्चाराचे फळ काय द्यावे. ते उत्तर शोधण्यासाठी त्याला सोबत घेऊन इंद्रदेवाकडे गेले, मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि शेवटी भगवान शंकराकडे गेले. कोणालाही त्याचे अचूक फळ सांगता आले नाही. शेवटी सर्वजण त्याला घेऊन भगवान श्रीकृष्णांच्या गोलोकात धामात पोहोचले. तिथे श्रीकृष्ण आणि राधाराणी विराजमान होते. सर्व देवांनी प्रार्थना केली, प्रभू या माणसाने एकदा राधा नाव घेतले आहे, त्याचे फळ काय. तेव्हा राधाराणी हसून म्हणाल्या, हे भगवान, हे लोक अजूनही राधा नामाचे महत्त्व समजू शकले नाही. तुम्हीच विचार करा, या व्यक्तीने एकदा माझे नाव घेतले आणि त्या एका नावाच्या जोरावर तो स्वर्गलोक, ब्रह्मलोक, शिवलोक फिरून आज साक्षात गोलोकात माझ्या आणि तुमच्या समोर उभा आहे. यापेक्षा मोठे फळ काय असू शकते. हे ऐकून यमराजाला समजले की ज्याचा नरकात जाण्याचा मार्ग होता तो राधानामामुळे थेट भगवंताच्या चरणी पोहोचला. तो भक्तही राधाराणीला म्हणाला, माते, मी तर भीतीने नाव घेतले होते, पण जे खऱ्या प्रेमाने नाव घेतील त्यांचा तर किती मोठा उद्धार होईल. कामदा एकादशीची मुख्य कथा आता ऐकूया. ही कथा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि एकदा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. हे माधव, चैत्र शुक्ल एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे महत्त्व काय आहे हे कृपया मला सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, हीच कथा महाराज दिलीप यांनी गुरु वसिष्ठांना विचारली होती. चैत्र शुक्ल एकादशीचे नाव कामदा एकादशी आहे. हे व्रत केल्याने मनुष्य महान पापांतून मुक्त होतो. ही एकादशी अत्यंत पुण्य देणारी आणि अपत्य देणारी आहे. प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक सुंदर नगर होते. तिथे सुवर्ण महाल होते आणि पुंडरीक नावाचा नाग राजा राज्य करत होता. तिथे गंधर्व, किन्नर आणि अप्सरा राहत असत. तिथे ललिता नावाची एक अप्सरा आणि तिचा पती ललित नावाचा गंधर्व राहत होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एक दिवस राजा पुंडरीकाच्या सभेत ललितचे गायन सुरू होते, पण तिथे ललिता नव्हती. गाताना त्याला आपल्या पत्नीची आठवण आली आणि त्याची लय बिघडली, जीभ अडखळू लागली. तिथे बसलेल्या कर्कोटक नावाच्या नागाने राजाला ही गोष्ट सांगितली की ललित मनात आपल्या पत्नीचे चिंतन करत आहे. हे ऐकून राजा पुंडरीक क्रोधाने लाल झाला आणि त्यांनी शाप दिला, अरे दुर्बुद्धी, तू सभेत गायन करताना पत्नीचा वध झाला, म्हणून जा, तू राक्षस होशील. शाप मिळताच ललित भयानक राक्षस झाला. त्याचे रूप पाहून ललिता अत्यंत दुःखी झाली. ती आपल्या राक्षसपतीच्या मागे मागे फिरू लागली. जंगलात तिला ऋष्यमुख पर्वतावर शृंगी ऋषींचा आश्रम दिसला. तिने ऋषींना सर्व हकीकत सांगितली आणि पतीच्या उद्धाराचा मार्ग विचारला. ऋषी म्हणाले, हे बद्रे, चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशी जवळ येत आहे. तू विधिवत हे व्रत कर आणि त्याचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर, त्यामुळे तो शापमुक्त होईल. ललिताने श्रद्धेने व्रत केले आणि द्वादशीला भगवंतासमोर सांगितले की माझ्या या व्रताचे पुण्य माझ्या पतीला मिळावे. असे म्हणताच ललितचे राक्षस रूप गेले आणि तो पुन्हा दिव्य गंधर्व झाला. दोघेही विमानात बसून स्वर्गात गेले. भगवान कृष्ण म्हणतात, हे राजन, कामदा एकादशी ब्रह्महत्येसारखी पापे आणि राक्षस योनीतून मुक्ती देणारी आहे. या कथेच्या श्रवणाने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. एकादशी मातेची कथा. एकदा एका म्हातारीने एकादशीचे व्रत केले. खूप उन्हाळा होता, तहान लागली होती. दिवसभर तिने ब्राह्मण सेवा केली, पाणी आणि फळे दान दिली. रात्र झाली तरी तिची तहान शमत नव्हती. ती व्याकुळ झाली. रात्री एकादशी मातेने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. मध्यरात्री मातेने कोंबडा बनवून अरवायला सुरुवात केली. आजीला वाटले सकाळ झाली,
पण आकाशात तारे पाहून तिला समजले की अजून वेळ आहे. मग एकादशी मातेने एक लहान मुलगी बनवून सरबत आणले, पण आजीने ते घेण्यास नकार दिला. मग मातेने तिला पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याचा भास निर्माण केला, तरीही आजीने तोंडाने पाण्याचा थेंबही घेतला नाही. मग आजूबाजूला अग्नी पेटवला, पण आजी डगमगली नाही. सकाळी आजीने स्नान करून, कथा ऐकून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन आपले व्रत पूर्ण केले. तिच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन एकादशी मातेने तिच्या घरात सुख समृद्धी दिली आणि शेवटी तिला वैकुंठ धाम प्राप्त झाले. जशी एकादशी माता त्या वृद्ध मातेवर प्रसन्न झाली, तशीच ती आपल्या सर्वांच्या मनोकामना देखील पूर्ण करू. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.